SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. मतदान केलेलं आहे, दावे मोठमोठे होत आहेत. मतदान झालेलं आहे. प्रत्येक उमेदवार हा आत्मविश्वासानं लढत असतो. प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची महापालिकेवरती सत्ता यावी. त्याच्यामुळं प्रत्येकाचे दावे राहणार आहेत की महापालिकेवरती आमची सत्ता येणार. प्रत्येक अपक्ष उमेदवाराला सुद्धा वाटतं की आम्ही निवडून येणार. आणि अपेक्षानं किंवा महत्त्वाकांक्षी मोठी असती, अपेक्षा असती, आशा असती, त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करतं आहे. पण मला असं वाटतं की आज मतदार हे मतदान करणार आहेत. ते त्यांच्या सत्सविवेक बुद्धीला स्मरून ते मतदान करणार आहेत. आणि जो रिझल्ट येणार आहे तो सगळ्यांनी उद्या स्वीकारायचा आहे. ते झालं, पण भाजपचे आपण आमदार आहात, भाजपचे नेते आहात मोठे, काय वाटतं काय करतात? आता देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत का नाही? किती जागा येतील? दावे एक अंदाज बापू, अंदाज नाही सांगता येणार, पण येतील चांगलं येतील. गेल्यावेळी तुम्ही सत्ता आणली होती म्हणून यावेळेचा अंदाज कितीचा आहे? मागच्या वेळेस 49 जवळपास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. त्यावेळेस फक्त 2 आमदार होते. आता 3 आमदार असल्यामुळं जास्त येतील अशी आशा आहे. आणि ज्या पद्धतीने आपले महायुतीतले सहकारीच आपल्या विरोधात आहेत, कसं बघताय? काय त्या एकत्रित युती झाली असती तर फायदा झाला असता? अजून तेवढं ज्ञान मला नाही, वरचं एवढं कळत नाही. अहो, इथलं स्थानिक युती आपली इथली काय ते काय वरनंच ते तसं ठरलं, त्याला आपण काय करणार? माहिती वरिष्ठांना माहिती ह्या बाबतीत. आता तुमच्यापेक्षा वरिष्ठ इथं कोण आहे? भरपूर त्यापेक्षा येतात. पालकमंत्र्याबद्दलची नाराजी आहे ती समोर येते. काय माहित नाही, अंदाज करणं तुमची मला राजकारणात फार कळत नसल्यामुळे अंदाज येत नाही मला. मी सरळ माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. अनेक वर्षापासून गरिबांच्यासाठी काम करतोय, भविष्यातही करत राहणार आहे. मी वारंवार म्हणतो मला ओरिजिनल राजकारणी नाही मी, आणि त्याच्यामुळे मला राजकारणचं मत नाही. मला त्यातलं कळत नाही वरिष्ठ काय निर्णय घेतात आणि त्यांच्या दृष्टीने तो बरोबर असतो. बापूंचा इथला सोलापूर महापालिकेतला भाजपच्या किती जागा येतील ह्या अंदाजा यावेळेला? नाही, मला अंदाज करायची सवय नाही, मला काम करायची सवय. नाही, ज्या पद्धतीने प्रचारापासून तुम्ही लांब असला तरी तुमचा अभ्यास दांडगा आहे. मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी फक्त मीडियासमोर कधी येत नाही म्हणून मी प्रचारात नाही, चुकीचं आहे. माझ्या पद्धतीने माझं काम चालू असतं.